बोला. बोला ना. तुम्ही तुम्ही रोज बातम्या किंवा काही आमच्यातले लोक सांगतात मला. मी परवा काहीतरी आमच्या कार्याध्यक्षांनी एक स्टेटमेंट केलेलं वाचलं, त्यांनी काहीतरी जाहीर केलंय असं. त्यामध्ये आमच्या महायुतीचे उमेदवारां म्हणजे कुठले मतदारसंघ कुणाला मिळणार ते अजून जाहीर झालेलं नाही. बारामती मतदारसंघ जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आला तर तो विचार त्यांनी सांगितलेलं अंमलबजावणी करावी लागेल, परंतु तो पहिल्यांदा राष्ट्रवादीला आला पाहिजे. का अजून आमची चर्चा, आम्ही तिघांनी एकनाथराव, देवेंद्रजी, मी, सुनीलजी, आमचे चंद्रशेखर बावनकुळेजी, आम्ही सगळेजण मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊ ना आणि 288 मतदारसंघ कुठं कुठं कुणाकुणाला दिलेले आहेत, मित्रपक्षांना, घटक पक्षामध्ये आमचे काही मित्रपक्ष पण आहेत, त्यांना पण कुठले दिले, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. नाही, सिन्नरमध्ये आता कुठं जाईल तिथं तिथले लोक म्हणले नाही ना तुम्ही सिन्नरचं प्रतिनिधित्व करा, जसा बारामतीचा कायापालट केला तसा सिन्नरचा कायापालट तुम्ही आम्हाला करून द्या. आता त्या प्रत्येक प्रेमापोटी कार्यकर्ते बोलत असतात, तिथल्या आमदारांनीच तशा प्रकारची मागणी केली म्हणून मी त्यांना सांगितलं. कारण मध्ये बारामतीमध्ये मी असताना काही कार्यकर्त्यांनी फार त्यांच्या भावना तीव्रपणे बोलून दाखवल्या आणि शेवटी मी आपल्याला पत्रकार मित्रांना सांगतो, आम्ही सगळेजण राजकारणामध्ये काम करत असताना लोकशाहीला महत्त्व देतो. शेवटी बहुमताचा आदर करावा लागतो. बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी आपण काही जरी ठरवलं तर लोकांच्या समोर किंवा कार्यकर्त्यांच्या समोर आपल्याला ऐकावं लागतं, कारण आपल्याकरता कार्यकर्ते जीवाचं रान करत असतात, प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे त्यांच्याही म्हणण्याला मान सन्मान द्यावा लागतो. कुठल्या ह्याच्यामध्ये हे का, मी आज अनेक वर्ष म्हणजे भुजबळ साहेब तर माझ्यापेक्षा त्यांनी जास्त काळ मंत्रिमंडळामध्ये काम केलं, त्याच्यानंतर मी केलेलं आहे. सुनीलजी होते, प्रफुल्लभाई सेंट्रलला होते. शेवटी काही असलं तरी त्या विभागाला काय वाटतं ते विभाग नमूद करतो. ओव्हररूल करण्याचा अधिकार पूर्णपणे कॅबिनेटचा आहे. बऱ्याचदा विभाग हा तिथं बसून निर्णय घेत असतो आणि कॅबिनेट हे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या घटकाचा विचार करून निर्णय घेत असतो. काही निर्णय गरिबांच्या करता, समाजातल्या उपेक्षित घटकाकरता, दुर्लक्षित राहणाऱ्या व्यक्तींच्या करता घ्यावे लागतात आणि ते आज नाही, आता ती निवडणूक जवळ आली म्हणून तुम्ही तसं म्हणता, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि कॅबिनेटचं काम केलेलं आहे. किती 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 दिवसात? होय, त्याचं कारण असं आहे की ह्या वर्षभरात, या फायनान्शियल इयरमध्ये 2 महिने लोकसभेचे आचारसंहिता आणि त्या सगळ्या गडबडी, 2 महिने विधानसभेच्या आचारसंहिता आणि त्या सगळ्या गडबडी ह्याच्यामध्ये, कारण आचारसंहिता जरी 35 दिवसाची असली तरी ते संपल्यानंतर काही काळ ते पुढचे जातातच
आणि ते 4 महिने ज्यावेळेस तुमचे वाचतात त्यावेळेस 12 महिन्याचा खर्च तुम्हाला 4 महिन्याची बचत होते. बऱ्याचशा ठिकाणी काही वेळेस आपण सांगून देखील तिथं तेवढे पैसे खर्च केले जात नाही आणि ह्या सगळ्याचा विचार करून मी ह्या अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की उद्याच्या काळामध्ये एकदा ह्या निवडणुका झाल्या तरी देखील व्यवस्थितपणे राज्याचा आर्थिक गाडा पुन्हा नेण्याच्या करता आम्ही यशस्वी होऊ. रामराजे नाईक निंबाळकरांशी मी स्वतः बोललोय, प्रफुल्लभाई बोलले, सुनील तटकरे साहेब बोलले. आम्ही सगळेजण चर्चा करतो. बातम्या अशा वेगवेगळ्या येत असतात, अनेकांच्या बद्दल येत असतात. आता त्यांनाही माहीत नसतं की बाबा ह्या बातम्या कशा आल्या. अशा वेगवेगळ्या बातम्या आपण पाहत असतो, परंतु अजूनपर्यंत त्यांनी काही तसा निर्णय घेतलेला नाही. कुणाचं? एक मिनिट पत्रकार मित्रांनो, मी तुम्हाला दाव्याने सांगतो कधीही 40,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचं देणं राहू शकत नाही. उगीच एखादा आकडा घ्यायचा आणि वाजवायचं 40,000 कोटी 40,000 कोटी. दरवर्षी बजेटमध्ये आपण तरतूद करतो, साधारण तरतूद केलेली आहे, त्याच्यात 1.5पट आपण कामं काढतो. मग ते DPC असेल किंवा तो कुठलाही विभाग त्या ठिकाणी असेल, ही पद्धत त्याच्यामध्ये असते. काही संदर्भामध्ये मी मधी PWDला 4,000 कोटी रुपये सोडलेले होते, नंतर 4,000 कोटी रुपये सोडले. त्याच्यामध्ये पूर्णपणे माहिती घेऊन शेवटी प्रत्येकाला पैसे तर द्यावे लागतातच, त्याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. जर तुम्ही काम करून घेतलं तर पैसे केलेच पाहिजे. परंतु निवडणुका आल्या, तुम्ही आजचीच नाही, ह्या ज्या वेळेस निवडणुका आल्या त्या वेळेस विरोधी पक्ष जो होता त्यांनी बाबा या सत्ताधारी पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून ठेवलंय, खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून ठेवलंय. तुम्ही कुणीही राज्यकर्ते असला तरी तुम्हाला 3% लिमिट ओलांडताच येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला माहिती असेल, मी एक उदाहरण देतो. मधल्या काळामध्ये केरळसारख्या राज्यांनी अशाच पद्धतीनं त्यांना 3%च्या पुढं जाऊन दिलं नाही, ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाला सेंट्रलनी सांगितलं की बाबा हे लिमिट काही केरळ काहीतरी वेगळं राज्य आहे म्हणून नाही, सगळ्यांना सारखाच न्याय असतो. यांनी आर्थिक शिस्त पाळली नाही, त्याच्यामुळे ते 3%च्या पुढं त्यांना जावं लागतं. त्यांचे पगार थांबलेले होते. मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं ठीक आहे, पगारापुरते त्यांना 10,000 कोटी रुपये उचलायला परवानगी द्या. आणि त्यांनाही झापलं, त्यांनाही सांगितलं की आता ह्याच्यात तुमचं पुन्हा अर्थचक्र जागेवर आणा. जे बातम्या देतात त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. अरे ताबऱ्या, आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि काय हिंदी चाललं, पहिला मराठी. हो का, तो आमच्या कुणाच्या हातात नाही, तो राज्यपाल नियुक्त करतात, राज्यपालांच्या हातात आहे. आम्ही काय करणार, राज्यपाल ज्यावेळेस 12 जाहीर करतील त्यावेळेस आम्ही ते बघू. आमचं ते देऊन खूप वर्ष झाली तिथं. अहो, या सरकारमध्ये असणाऱ्या निम्म्याच्या वर लोकांनी त्यावेळेस दिलेलं आहे ना. हा मुख्यमंत्री बोल होते त्यावेळेस. का तुम्ही फार त्याच्याबद्दल प्रश्न विचारू नका. त्याच्यात एकही पत्रकाराचं नाव नाही, कशाला एवढे प्रश्न. लाडक्या बहिणीचं काय? हो का, सगळ्यांना शेवटी काय, तुम्हाला पुढे जायचं म्हटलं तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना संधी त्या ठिकाणी द्यावी लागते. आणि त्याचा विचार ज्यावेळेस तो निर्णय घ्यायचा त्यावेळेस जरूर वरिष्ठ घेतील. आमदारांचा
प्रत्येक वर्षी अहो, माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेला खासदारांना 5 कोटी आहे. 6 विधानसभा मतदारसंघ आपले येतात. दिल्ली एवढं एवढं आहे. आणि दिल्लीचा खर्च त्यांच्या म्हणजे त्यांचं उत्पन्न पण चांगलं आहे, त्याबद्दल दुमत नाही. त्याकरता त्यांनी दिलेलं आहे. आम्ही जरी 5 कोटी निधी, मला खरं तर दरवर्षी वाढवायचं होतं 1-1 कोटीनी, परंतु नंतर मध्ये मी जरा म्हणजे सरकारच्या बाहेर होतो. परंतु 5 कोटी दिलेला असला तरी वेगळ्या मार्गाने आम्ही त्या त्या विधानसभा मतदारसंघात भरघोस निधी दिलेला आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने करणार आहोत. आम्हाला आमचे जे आमदार आहेत, आमच्या आमदारांमध्ये आमच्या असणाऱ्या जागांमध्ये जवळपास 40-42 लोक सिटिंगच आहेत. समोरच्या बाजूला तेवढ्या जागा रिक्त आहेत, त्याच्यावर तेवढी त्यांना जास्त संधी आहे. आम्हाला संधी 12, 15, 20, 25 अशा पद्धतीची आहे. तर आमची चर्चा चालू आहे. ज्यावेळेस एकदा आम्हाला कळेल की ही जागा BJP, ही जागा NCP, ही जागा शिवसेना, त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु त्याच्या आधी त्या बाकीचे त्यांचे तुम्ही स्टेटमेंट बघायला पाहिजे की त्यांनी आयाराम गायारामच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलेली होती. तेच आता आयाराम गायाराममध्ये सामील झालेले आहेत. निवडणुका जवळ आल्या तर अशा प्रकारच्या घटना घडतात. तुम्हाला आठवत असेल 2014 साली देवेंद्रजींनी पण अनेक लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ह्याच एवढ्याच परिसरामध्ये प्रवेशाचा दणका चाललेला होता. त्याच्यामुळं शेवटी जनता जनार्दन महत्त्वाचं असतात, का नेते पण महत्त्वाचे असतात. परंतु आम्ही त्यांच्याकडनं तिथून सुरुवात करायच्या ऐवजी आम्ही सिने अभिनेता सयाजीराव शिंदेंच्यापासून सुरुवात केलेली. कुछ नहीं फंसा हुआ, सब ठीक ठाक चल रहा है, सब ठीक ठाक चल रहा है. हा काय आमच्या तिघांच्या मनात येईल त्यावेळेस होईल. ते दादांत खोटी बातमी आहे. माझं का मराठीत कळत नाही का? सगळ्यात भारताला कशाला सांगायचं, माझ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. ही बातमी महाराष्ट्राची आहे. तर त्यामध्ये 10 वाजता कॅबिनेट होते. भुजबळ साहेबांना माहिती आहे. भुजबळ साहेब माझ्या उजव्याच बाजूला तिथं बसतात. आणि मी पहिलाच कार्यक्रम अहमदपूरला घेतला होता. मला तो कॅन्सल करायचा होता. तिथल्या आमदाराचा निरोप आला. म्हणलं आज दुखवटा आहे. ते म्हणले दादा आम्ही हार तुरे काही ठेवत नाही, फक्त शेतकरी मिळावे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. आपण तिथं ह्यांना रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण त्या ठिकाणी करू आणि 2 मिनिटं स्तब्ध उभं राहू आणि तेवढं भाषण करा आणि तुम्ही जावा. मला 1ला टेक ऑफ होता. मी 10ला तिथं पोहोचलेलो होतो. आपण तिथं डायरी आहे किती वाजता अजित पवार आला आणि किती वाजता गेला. तर 10 वाजता गेलो, 12:30ला मी उठलो, 1ला टेक ऑफ घेतला, तिकडं गेलो, तो कार्यक्रम केला आणि परत आलो. ह्याच्यापेक्षा काही नाही. कधी कधी आपल्याला काम असल्यानंतर आत्ता तुम्ही काही बसलाय आणि एखाद्याला पुढचं विमान पकडायचं असेल 8, 8:30चं, तर पटकन आता मी जातो, माझी विमानाची वेळ झाली म्हणल्यावर निघून जाता ना. तशा पद्धतीने मी गेलो. ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही. पहिले महत्त्वाचे विषय हे जवळपास त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते आणि मला कुठले कुठले विषय आहेत ते सगळे माहिती होते. कारण तुम्हाला माहिती आहे विषय येताना फायनान्स मिनिस्टरची सही असते, चीफ सेक्रेटरीची सही असते, DCMची होम मिनिस्टरची सही असते, CMची सही असते. त्याच्यामुळे त्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाही, हे मी जबाबदारीनं आपल्याला सांगतो. नाही बाबा, धुसफूस अजिबात नाही, कुठलं चित्र नाही. ऑल इज वेल.
क्या क्या पंद्रह लाख नहीं, वो निर्णय हुआ ना, आपने पढ़ा ना आज निर्णय 1 2 3 4 5 सब पढ़ा है। कैबिनेट को जो ठीक लगा वो डिसीजन कल कैबिनेट ने लिए है। नहीं नहीं, वैसा वो आरोप में बिल्कुल तथ्य नहीं है। कुणाचे नाही नाही, आमच्या पक्षामध्ये जे कोणी आहेत सगळेजण त्यांना जे योग्य वाटतं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे काही त्यांची भूमिका आहे ती त्यांना मांडण्याचा अधिकार आहे। त्याबद्दल अतिशय मोकळं वातावरण आहे। मात्र पक्षाच्या संदर्भामधली जी भूमिका ॲज अ प्रवक्ता म्हणून मांडली जाईल किंवा पक्षाकडनं मांडली जाईल त्यावेळेस त्या भूमिकेशी आम्ही सगळेजण सहमत राहू। त्याच्यामध्ये त्यांना पहिल्यांदा स्टार प्रचारक म्हणून संधी देणार आहोत। पुढचं पहिल्यांदा स्टार प्रचारकांनी माणसं निवडून आणायची, मग पुढचं होय। त्या संदर्भात मी स्वतः सीपीशी बोललेलो आहे, मी देवेंद्र भारतीशी पण बोललेलो आहे। भुजबळ साहेब तिथे गेले होते, मी आज सकाळी तिकडं निघालेलो होतो, परंतु अचानक मला तिकडनं निरोप आला। मी आज रात्री उशिरा का होईना तिथं जाणार आहे किंवा उद्या आली, मग जास्त करून रात्री उशिरा जाणार आहे। भुजबळ साहेबांनी त्याच्या संदर्भातली सगळी माहिती घेतली, मी पण सगळी माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु त्याच्या संदर्भात वेगवेगळे गोष्टी पुढे येत आहेत। एक्झॅक्ट काय आहे ते आल्याशिवाय मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण झालेली घटना अतिशय दुःखद आहे। मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हम तीनों पार्टियों ने जब हम तीनों पार्टियां एक हुई और महायुति निर्माण की तब ये पहला चुनाव था। उसमें जो भी प्रॉब्लम आए वो अभी विधानसभा में सॉल्व करने के लिए हमने सबने बंदोबस्त किया है। आप फिक्र मत करो, उसी रास्ते से अभी हम जाना चाहते हैं। जैसे आप सबने बताया था, सबने एग्जिट पोल वालों ने सबने कि हरियाणा में ऐसा होने वाला है, हरियाणा में वैसा होने वाला है। बाद में देखा तो अलग ही हुआ। हरियाणा में ऐसा ही उन्होंने भी वहाँ शेड्यूल कास्ट लोग थोड़े से दूर पहले गए थे, उनको साथ लेने की कोशिश की। इसी हिसाब से हम भी हमारे यहाँ वैसा करेंगे। हमने भी सोचा है, बीजेपी ने सोचा है, शिवसेना वालों ने सोचा है, तीनों मिलके इसके बारे में बात हुई है और हम रास्ता निकालेंगे। जो जैसा संविधान बदलने वाले हैं, अभी संविधान का सवाल ही नहीं आता इसमें। आपने देखा माइनॉरिटी के लिए मेरा खुद का कहना है, अभी बाबा सिद्दीकी साहब भी यहाँ है। हम इस गवर्नमेंट में जाने के बाद सबसे ज़्यादा डिसीजन हमने महायुति सरकार के माध्यम से माइनॉरिटी के लिए, अल्पसंख्यक विभाग के लिए है। मैं आपको पेपर पे दिखाऊंगा। त्यांचं ते म्हणणं आहे, आम्ही सगळे मिळून ठरवू ना काय करायचं ते। त्या संदर्भात कुणाकुणाचे वेगवेगळी मतं असतात, ते बोलून दाखवतात, परंतु पक्ष हा सगळे मिळून आम्ही सामुदायिक पद्धतीने त्याबद्दलचा निर्णय घेतो। ओके, धन्यवाद। स्टे बोर्डाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा।